शेतीमधील आपल्याला भेडसावणारा जो प्रश्न आहे तो तण नियंत्रणाचा आहे मित्रांनो। पण जर ज्याला आपण तण नियंत्रण किंवा तणनाश म्हणतो, पण तुमच्या वाचनात कुठेतरी असंही आलं असेल मित्रांनो की तण देई धन। आमची विनंती तुम्हाला अशी आहे की तणनाशक न वापरता तण नियोजन करा, तण नियंत्रण करा। हे आपल्याला कसं करता येईल मित्रांनो? यासाठी आपण गावामध्ये कोणाकडे तरी बैल असतात, बैलाने आपण कोळपणी करू शकतो, वखरपाळी देऊ शकतो। ह्या सगळ्याचा फायदा असा होतो मित्रांनो की ते तणाचे अवशेष जमिनीमध्ये कालवले जातात। आम्ही तणनाशक मारल्यामुळं ते जमीन आता तर अशी तणनाशकं निघाले की प्री इमर्जन्स तणनाशकं, म्हणजे गवत उगवायच्या आधीच त्या बिईला आम्ही मारणार। परंतु ह्या सगळ्यांचे परिणाम काय होतात मित्रांनो? प्रत्येक सजीवाला, गवत देखील सजीव आहे जसे कीटक सजीव आहे, त्यांना जगण्याचा अधिकार आहे। ते जगण्यासाठी खूप धडपड करतात, संघर्ष करतात। मग त्यामध्ये ह्या तणनाशकांना पुरून उरल अशी गवताची जात निर्माण होती मित्रांनो। जसं आपण कीटकांच्या बाबतीत पाहिलं की कितीही भारीचं कीटकनाशक मारलं तर येणाऱ्या पुढच्या सीझनमधली कीटकांची जात ही त्या कीटकनाशकांनी मरत नाही। बुरशीनाशकांच्या बाबतीत आमचं तेच व्हायला लागलं। हे जर आम्हाला टाळायचं असेल तर जमिनीतल्या आम्ही पिकाचं नियोजन हे असं करायला पाहिजे की आम्हाला तण नियोजन हे पटकन करता आलं पाहिजे। चिपळूणकरांची जर आपण पुस्तकं वाचली, भाषणं ऐकली मित्रांनो, तर त्यांनी अशी खूप उदाहरणं आहेत की तण नियोजन केल्यामुळं जमिनीची उत्पादकता ही वाढलेली आहे। मग आम्ही कृपया तण नियोजन न करता ते तण जर तिथं वाढू दिलं आणि कापलं यंत्राच्या साहाय्याने आणि त्याचे अवशेष तिथंच पडू दिले तरी हे चांगलं फायद्याचं होतं मित्रांनो। आम्ही असं म्हणतो की तण गोळा करून आम्ही बाहेर नेऊन टाकतो म्हणजे बिया पडत नाहीत शेतामध्ये। पण असं कोणीही मला एक शेत दाखवा की ज्यांनी 3 वर्षापासून बांधावर किंवा रोडवर नेऊन ते गवत टाकलेलं आहे उपटून, पण त्यांच्या शेतात ते गवत आलं नाही। मित्रांनो, गवत हे येणारच आहे, त्या गवताला पण जगायचं आहे, तो पण या संस्कृतीचा आपल्या पर्यावरणाचा एक भाग आहे। त्याला तुम्ही असं नष्ट करून जेवढं पाहताल तेवढं तुम्ही अपयशी होताल शेतीमध्ये, ह्याचा कुठंतरी विचार करा। आणि आमची एक सवय आहे मित्रांनो की जो आम्हाला दुकानदार असतो किंवा आमचा भाऊ असतो किंवा आमचे घरचे असतात, फार गवत झालं मग डोस वाढवतो। खूप आळ्या झाल्या आम्ही औषधाचा डोस वाढवतो, खूप बुरशीचा अटॅक आला आम्ही बुरशीनाशकाचा डोस वाढवतो। ह्याचं मग आम्ही फार मोठं आगीची खेळतो मित्रांनो असं करून, आणि अजून आमच्या जमिनीमधलीचं आम्ही नुकसान करून घेतो आणि जमीन आमची ही सुपीकता नष्ट होऊन कुपोषित करतो आम्ही हे सगळं टाकल्यामुळं। हे सगळं टाळायचं असेल मित्रांनो तर आपण अशी पीक रचना करा, पिकाची पेरणी अशी करा की त्याच्यामध्ये आम्हाला सहज पाळी देता आली पाहिजे। फार दाट लागवड करतो आणि मग पाळी देता येत नाही, आणि मग पाळी न दिल्यामुळं आम्हाला तणनाशकाचा नाईलाजानं वापर करावा लागतो। आम्ही तणनाशकाचा खर्चाचा आमच्या पिकाच्या उत्पन्नामध्ये हे ठेवावा, तरतूद ठेवावी की नाही मला तण नियंत्रणासाठी एवढा खर्च मी निंदणीसाठी ठेवणार आहे, कोळपणीसाठी ठेवणार आहे, वखरपाळी देण्यासाठी ठेवणार आहे, असा आम्ही विचार करूनच पिकाचं नियोजन केलं पाहिजे मित्रांनो। संपूर्ण जर तणनाशकाच्या भरवशावर तुम्ही शेती करत असाल तर ते आम्ही येणाऱ्या कालावधीत आमच्या शेतामध्ये असे पण तण निर्माण होऊ शकतात की जे ह्या तणनाशकाला देखील मानणार नाहीत।